नमस्कार. काही तासांपूर्वी आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण एक महत्त्वाची तलाठी भरती संदर्भात अपडेट दिलेली होती. आपण 1550 जागा ह्या गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मध्ये ॲड होणार हे सांगितलेलं होतं आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून. जे कोणी उमेदवार जॉइन असाल त्यांना ते समजलेलंच असेल. परंतु त्याच्या काही तासानंतर एम-पी-एस-सीचं सुद्धा शुद्धीपत्रक आलेलं आहे. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जी की ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामधील पदसंख्येच्या वाढीबाबत हे शुद्धीपत्रक आहे. त्यातल्या त्यात अर्ज करण्यासाठी सुद्धा मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप महत्त्वाची पदे या भरती प्रक्रियेमध्ये ॲड झालेली आहेत. सर्वांचं आवडतं पद म्हणजे तलाठी, ज्याचं नवीन नाव झालेलं आहे ग्राम महसूल अधिकारी. महसूल व वन विभागाच्या अंडरमध्ये येणारं हे पद, याचे एकूण 1539 जागा 2026च्या जाहिरातीमार्फत भरण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक अर्हता आहे कोणत्याही संवैधानिक विद्यापीठाची पदवी असणे गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं सर्व जे काही विभाग आहे, सर्व जे काही नवीन संवर्ग आहेत, याची संपूर्ण माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात आलेली आहे. पण त्याबाबत एक महत्त्वाचा व्हिडिओ हा आहे, तो तुम्ही बारकाईने बघून घ्या, की कोणते पदं ॲड झालेले आहे आणि 2026 ची संपूर्ण जाहिरात ही 5,000 प्लस क्रॉस झालेली आहे. आता ती कशी? चला बघूया. तर प्रथम म्हणजे ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी गट क, ज्याचे विविध नियुक्ती प्राधिकारी आहेत. आता तुमच्यासमोर फक्त एकूण पदे 1539 इतकेच आहे. आता हा आकडा डायरेक्ट का सांगितला? कारण की जी काही विभागून येईल पदं, जे तुम्हाला इकडे नाशिकसाठी इतके, त्यानंतर साताऱ्यासाठी इतके, पुणे विभागासाठी इतके, हे ज्यावेळेस येईल ते मुख्य परीक्षेला तुम्हाला कळेल. मुख्य परीक्षेच्या अर्जाच्या अगोदर तुम्हाला कळेल. सध्या फक्त लक्षात घ्या, टोटल पदे 1539 आहे. विविध जे नियुक्ती प्राधिकारीनुसार पदं असतील ते तुम्हाला नंतर कळेल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टप्प्याटप्प्याने टाकण्यात येईल. परंतु सध्या 1539 पदे तलाठीची 2026च्या जाहिरातीमध्ये आहे. बाकी इकडे जे जाहिरातीमध्ये नमूद वयोमर्यादा गणनेचा दिनांक दिलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या. प्रत्येकजण माझ्या मते पात्रच असेल, त्यामुळे आपण पदं बघून घेऊया. त्यानंतर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई हा विभाग आहे. यामध्ये वरिष्ठ अभिलेखापाल, त्यालाच वरिष्ठ लिपिक असे म्हणा किंवा त्याला अभिलेखापाल असे म्हणा, गट क दर्जाचे पद आहे. त्याचे एकूण 11 पदे आहेत. त्याचबरोबर त्याच विभागामधील सहाय्यक अधीक्षक गट क दर्जाचं पद आहे, ते सुद्धा 11 पदे आहेत. कोणत्याही शाखेतील पदवी असणं गरजेचे आहेत. हे सुद्धा एकूण 22 पदं ॲड झालेली आहे. त्यानंतर पुढील आहे कृषी व पशुसंवर्धन व मत्स्य विभाग, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक गटाचं हे पद आहे. त्याच्यात 254 जागा ॲड झालेल्या आहेत. परंतु त्याची शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. ती म्हणजे मत्स्य विज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी म्हणजेच बी-एफ-एस-सी धारण करणे आवश्यक आहे. जाहिरातीनुसार 1 ऑक्टोबर 2026 हा वयोमर्यादा गणनेचा दिनांक असेल. सर्वात महत्त्वाचं तांत्रिक जे पद एक ॲड झालेलं आहे, ते म्हणजे सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी. 254 जागा आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या जाहिरातीमध्ये आणखीनही पदे वाढणार आहेत. का आणि कोणती तारीख? मी मागच्या व्हिडिओमध्ये 20 ऑक्टोबर 2026 पर्यंत तुम्हाला सांगितलं होतं, की पदे वाढत राहणार. परंतु आता नवीन तारीख सांगतोय, 10 नोव्हेंबरपर्यंत जितके काही पदं एम-पी-एस-सीला गट क दर्जाचे जाणार, ते आता गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026च्या जाहिरातीमध्ये येणार हे नक्की. तारीख आहे 10 नोव्हेंबर. 10 नोव्हेंबरपर्यंत जितके काही पदं, तितके अशाच पद्धतीने ॲड होणार. परंतु आता प्रत्येक वेळेस आयोग शुद्धीपत्रक जारी करेल असा भाग नाही. आयोगाने हे शुद्धीपत्रक का जारी केलंय? कारण की विद्यार्थ्यांनी फॉर्म भरावा. परत विद्यार्थ्यांनी तक्रार ऐकून घेतली जाणार नाही, की तुम्ही फॉर्म भरले नाही आणि नंतर पदे ॲड केली. त्यामुळे जर का भरायचीच असेल, तर जागा आलेल्या आहेत, फॉर्म भरून घ्या. त्यानंतर पुढील नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय. त्यानंतर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, त्यानंतर आदिवासी विकास विभाग आणि महसूल व वन विभाग. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिपिक, टंकलेखक, विविध नियुक्ती प्राधिकारी. हे लिपिकच्या जागा आहेत. आता लिपिकसाठी काय? फक्त या जागा दिलेल्या आहेत 230, 155, 69, 480. पण जे काही तुमचे विविध नियुक्ती प्राधिकारी आहे, त्या तुम्हाला कधी जागा बघायला भेटतील? ज्यावेळेस तुम्हाला मुख्य परीक्षेची नोटिफिकेशन येईल, त्यामुळे तुम्हाला या विभागून जागा दिसतील. आता एक सर्वसाधारण त्यांनी आकडा दिलेला आहे. का ह्या 230 जागा आहे, त्यानंतर 155 जागा आहे, 69 जागा आहे, 480 जागा आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे महसूल व वन विभागाच्या जागा आलेल्या होत्या, कोणत्या? जाहिरातीमध्ये, त्या व्यतिरिक्त ह्या वेगळ्या जागा आहेत. महसूल सहाय्यकाच्या असे म्हणू शकतो आपण, 480 जागा आहेत. त्यानंतर आदिवासी विकास विभागामध्ये लिपिक, टंकलेखक 69 जागा आहेत. पुन्हा एकदा सांगतो, हा फक्त एक 69 आकडा आहे. हे विभागून येणार आहे, की नाशिकसाठी इतकं, नागपूरसाठी इतकं, अमरावतीसाठी इतकं. त्यामुळे हे बारकाईने लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचं आहे अन्न व नागरी पुरवठा विभाग, त्यामध्ये सुद्धा क्लिपिकच्या जागा 155 आहेत. हे सुद्धा तुम्हाला मुख्य परीक्षेचे ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल, त्यामध्ये तुम्हाला विभागलेलं दिसेल. त्यानंतर 230 पदं मी मागील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, की नियंत्रक शिधावाटप जे काही नागरी पुरवठा कार्यालय आहे, त्यामध्ये 230 पदं ही जाहिरातीमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. यामध्ये पुरवठा निरीक्षकाची सुद्धा 227 पदं तुम्हाला बघायला भेटतील. सध्या त्यांनी दिलेलं दिसत नाहीये, परंतु ते सुद्धा तुम्हाला कदाचित त्रुटी आढळल्या असतील, जशा मृदांक विभागाच्या आढळल्या त्याच पद्धतीने. तर यासाठी त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा विभाग ज्याची सर्वांना आवड असते, महसूल व वन विभागामधीलच लिपिक, टंकलेखक, नोंदणी व मृदांक कार्यालय. 339 पदे ही सुद्धा आहे. तर यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि लिपिक, टंकलेखक करता अर्हता काय सांगितलेले आहेत?
तुमच्याकडे शाखेतील पदवी असणं गरजेचे आहे, कोणतीही असो ती आणि कोणतं तरी एक टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचे आहे. बरेचसे विद्यार्थी विचारत होतात, नॉन टायपिंगसाठी पदं येतील का? तर हो, पदं आलेली आहेत. तलाठीची एकूण 1540 पदे आलेली आहेत. खूप महत्त्वाचं विभाग आहे. खूप सर्वांची आवड असते. त्यानंतर वरिष्ठ लिपिक, त्यालाच वरिष्ठ अभिलेखापाल असे म्हणतात. लिपिक नाव असून सुद्धा तिथे टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे मागितलेलं नाही. त्यामुळे कोणत्याही शाखेतील पदवी. त्यानंतर सहाय्यक अधीक्षक, असिस्टंट सुपरिटेंडेंट असंही म्हणू शकता याला, कोणत्याही शाखेतील पदवी. आरक्षण आहे जो काही तक्ता असेल तो तुम्हाला मुख्य परीक्षेच्या नोटिफिकेशनमध्ये बघायला भेटेल आणि जर काही एम-पी-एस-सीच्या मनात आलं तर एम-पी-एस-सी अगोदर सुद्धा जारी करेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बरेच जण म्हणत होतात, की सरळ सेवेमार्फत वेगळी अभ्यासक्रम जाहीर करतील आणि त्यानुसार पदे भरतील, तर तसं काहीही झालेलं नाही. गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जशी तुमची ऑफलाईन पद्धतीने होणार आहे पूर्व, त्यानंतर 2 मुख्यचे पेपर, त्याच पद्धतीने ही पदवी भरली जाणार आहे. तांत्रिकचं सुद्धा पद अशाच पद्धतीने भरलं जाणार आहे. सर्वात महत्त्वाचे विभागाची पदे आलेली आहेत. त्यामध्ये तलाठी म्हणू शकता. त्यानंतर नोंदणी व मृदांक विभागामध्ये लिपिक क्लर्क हे पद म्हणू शकतात. असे एकूण 3088 पदे नव्याने ॲड झालेली आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या, सामाजिक व समांतर आरक्षण न्याय पदांचा तपशील तसेच शासनाकडून सुधारित, अतिरिक्त, स्वतंत्र मागणी पत्राद्वारे प्राप्त नवीन संवर्गातील पदांचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धीपत्रकाद्वारे करण्यात येईल. म्हणून मी तेच म्हटलं तुम्हाला, एकतर मुख्य परीक्षेच्या नोटिफिकेशनमध्ये, नाहीतर ज्यावेळेस पूर्व परीक्षेचा निकाल लागतो, त्याच्या अगोदर एक शुद्धीपत्रक येईल, त्याच्याद्वारे तुम्हाला विभागून दिलं जाईल. हे आता फक्त एक आकडा आहे. आरक्षण न्याय आणि विविध नियुक्ती प्राधिकारी निहाय तुम्हाला पदं बघायला भेटतील. उमेदवारांनी पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करणे आवश्यक राहील. यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पदं आरक्षित नसल्यामुळे, पदसंख्या कमी असल्यामुळे आम्ही अर्ज केला नाही किंवा विविध कारणे असतील, तर ती ऐकून घेतली जाणार नाही. बाकी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक बघून घ्या. टोटल एकूण पदं झालेली आहेत आता 5707. म्हणजे सध्या आजच्या तारखेपर्यंत एकूण पदं आहे 5707. यामध्ये 10 नोव्हेंबरपर्यंत आणखीन जर का विभागांनी नवीन संवर्ग पाठवले, नवीन पदं पाठवले, ॲड केले, तर ते सुद्धा समाविष्ट होणार आहेत. कदाचित ही जाहिरात 10,000 सुद्धा क्रॉस जाऊ शकते. पण सध्या 5707 आहे. मूळ जाहिरातीच्या अटी शर्तीमधील कोणतेही बदल झालेले नाहीत. पात्रता बघून घ्या. आपण पात्र असाल तर अर्ज करा. तलाठीचे पदं 1540 आलेली आहे. बाकी Telegramवर आपण याच्या अगोदरच अपडेट दिलेली होती. एक अपडेट आपली चुकली. नोंदणी व मृदांक विभागामध्ये 650 जागा सांगितलेल्या होत्या. कदाचित त्या 2025 आणि 26 असे मिळून असतील. असो, बाकीच्या जागा आपण करेक्ट सांगितलेल्या आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये Telegram चॅनलची लिंक आहे. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससह पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.